पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. किरीट सोमय्या यांच्या शासकीय आढावा बैठकीवरून हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. ना कुठले शासकीय पद, ना कुठली प्रतिष्ठा, तरीही शासकीय पायघड्या कशा? बुलढाणा जिल्ह्यातील जन्ममृत्यूच्या नोंदीसंदर्भात भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काल 29 एप्रिलला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यापूर्वी अप्पर जिल्हाधिकारी यांनी एक आदेश देखील निर्गमित केला होता. त्या आदेशाची प्रत फेसबुकवर पोस्ट करत, ना कुठले शासकीय पद, ना कुठली प्रतिष्ठा, तरीही शासकीय पायघड्या कशा? तो सरकारचा बाप आहे का, असे विचारले तर चालेल का, असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. त्यावर माझ्यासारख्या सामान्य माणसाला देवेंद्र फडणवीस एवढा सन्मान देतात, मात्र राज्यभरात अनेक ठिकाणी लव्ह जिहादच्या घटना घडत आहेत, त्यावर काँग्रेसचे नेते का बोलत नाहीत, असा पलटवार देखील किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी ट्रोल केलं. मला कळलं नाही की ते माझं कौतुक करतायत आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतायत की एक सामान्य नागरिक सारखा किरीट सोमय्या एवढं करू शकतो आणि एका सामान्य नागरिकाला देवेंद्र फडणवीस एवढं रिस्पेक्ट देतात. मुद्दा असा आहे की विजय वडेट्टीवार काल महिला रोड मध्ये जे नयानगरला मुस्लिम नगर बनवण्याचं कडकारस्थान त्यांचा आमदार आता बिल्डिंग मध्ये झालं, त्या संबंधात का बोलत नाही विजय वडेट्टीवार? त्याला मिश्राला विचारलं गेलं कलमा पड, नाही तर तरी खात्मा करूंगा का? त्याच्या विरोधात कारवाई नाही झालेली आहे. हे ठिकठिकाणी जे चाललेले आहेत, आता कोल्हापूरमध्ये झालं, त्यात का काँग्रेसी नेते गप्प बसून आहेत? अमरावतीत झालं, अनेक ठिकाणी हे होत आहेत. अशा प्रकारचं लव जिहाद, लेन जिहाद आम्ही सहन करणार नाही. आणि किरीट सोमय्या एक लक्षात ठेवा, जनतेच्या मनातली व्यथा व्यक्त करतोय